आजपर्यंत मथुरेचा न सांगितलेला इतिहास, 1000 वर्षापासून मथुरा नगरीच्या लपून ठेवलेल्या गोष्टी आणि हजारो हिंदूंना गुलाम बनवून ठेवणारा क्रूर राजा कोण होता, तर आजच्या रिसर्चनुसार हा संपूर्ण इतिहास जाणून घेऊ. जेव्हा मी रिसर्च करायला चालू केलं आणि जे गोष्टी माझ्या पुढे आल्या ते बघून मी स्वतः सुद्धा परेशान झालो. तर आज आपण त्या क्रूर राजाविषयी आणि मथुरेच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ. मथुरा नगरीवर आतापर्यंत भरपूर सारे अटॅक झालेले, पण त्यामधला 1000 वर्षामागचा अटॅक सगळ्यात मोठा अटॅक मानला जातो. पण त्या अगोदर आपण थोडं मथुरेची हिस्ट्री बघू, कारण आपल्याला त्याचं पूर्ण स्ट्रक्चर समजेल. तर याची नोंद रामायणापासून दाखवलेली गेली. रामाचे भाऊ शत्रुघ्न यांनी लवणासूर राक्षसाचा वध करून मथुरेचे राजा बनले. मथुरेला अगोदर मधुवन म्हणून ओळखत होते. शत्रुघ्नने त्या प्रदेशावर राज्य स्थापित केले आणि तिथल्या जवळच्या शहराला त्यांची राजधानी बनवून मधुपुरी असे नाव दिले. मधुपुरी नंतर मथुरा म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर त्रेतायुग संपलं आणि जेव्हा द्वापरयुग एंडवर होता तेव्हा श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या तरुंगावासा झाला. हा तरुंगवास आत्ताचा जो शाहीद का मस्जिद उभा आहे तिथेच होता. त्यानंतर श्रीकृष्णाचा मृत्यू झाला आणि द्वापरयुग एंड झाले आणि श्रीकृष्णाचा पंतू वज्र नामने जिथे कंसाच्या जेलमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला तिथेच भव्य मंदिर बनवले. त्याच जागेला कटरा केशवदेव म्हणतात. त्यानंतर मंदिर तुटलं, परत बांधलं, पण 3 डिसेंबर 1018 रोजी सकाळी मोहम्मद गजनीने मंदिर लुटलं आणि या सगळ्यात मोठा अटॅक मथुरेवर होता. यामध्ये अशा खूप गोष्टी आहेत जे लोकांना माहिती नाही, पण त्या अगोदर आपण या मोहम्मद गजनीचा इतिहास बघू आणि समजून घेऊ त्यांनी मथुरेला कसं लुटलं, कारण आपल्याला इतिहास भरपूर काही शिकवत असतो. तर मोहम्मद गजनीचा जन्म झाबुलिस्तान म्हणजे सध्याच्या अफगाणिस्तानातील गजनी शहरात 2 नोव्हेंबर 971 रोजी झाला. त्याचा वडील सबुकतीन हे तुर्की गुलाम सेनापती होते. मोहम्मदच्या बापानं म्हणजे सबकुतीननं 977 मध्ये गजनी येथे गजनवडी राजवंशाचा पाया घातला, ज्यावर त्यांना राज्य केलं. मोहम्मद गजनी हा लहानपणापासूनच भारताचे किस्से ऐकत होता. भारत हा सर्वसंपन्न देश होता. भारताला सोन्याची चिडिया म्हणत होते आणि हा मोहम्मद तर अफगाणी होता. यांच्यापाशी खायला काही दाना नव्हता, त्यामुळे यांची नजर नेहमी दुसऱ्या देशाकडे होती. दुसऱ्या म्हणण्यापेक्षा आपल्या देशाकडे होती, कारण तेव्हा आपला देश खूप अमीर होता. त्यामुळे मोहम्मदच्या डोक्यात नेहमी भारताला कसं लुटायचं हेच विचार येत होते. आणि हा वयाने जसा जसा मोठा होत गेला तसं तसं याचे विचार पक्के होत गेले. शेवटी याच्या हातात सत्ता आली आणि याच्या विचारावर यांना अंमलबजावणी करायला चालू केली. मथुरेवर हा हल्ला याचा पहिला हल्ला नव्हता. या अगोदर पण त्याने भारतावर भरपूर हल्ले केले होते. तो 1001 पासून भारतावर हल्ले करत होता. पहिल्या तर युद्धामध्ये त्याला राजा जयपालने चांगलीच टक्कर दिली. तो भारत सोडून पळायच्या मार्गावर होता, पण युद्धामध्ये जयपाल त्यांच्या हत्तीवरून पडले. त्यामुळे सैन्याला असं वाटलं की जयपाल हा युद्ध सोडून पळून जात आहे. त्यामुळे सेनामध्ये थोडी बाचाबाची झाली आणि मोहम्मद गजनी या युद्धामध्ये जिंकला. त्यामुळे तो प्रत्येक वर्षी भारतावर आक्रमण करत गेला. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आपल्या भारताचे राजे काय करत होते, तर त्या काळामध्ये बघायला गेले तर भारत हा पूर्णपणे एका राजाच्या हातात नव्हता. त्या काळात छोट्या प्रांताचे, मोठ्या प्रांताचे भरपूर राज्य होते आणि सगळ्यात मोठा जातीचा भेद होता. कोणी क्षत्रिय, कोणी राजपूत, कोणी ब्राह्मण. त्यामुळे हे एकमेकांच्या मदतीला येत नव्हते आणि याचा सगळ्यात मोठा फायदा मोहम्मद गजनीने उचलला. 3 डिसेंबर 1018 रोजी मोहम्मदने मथुरा लुटायला चालू केली, पण त्या अगोदर 2 डिसेंबर 1018 रोजी खूप मोठी घटना झाली होती. तेव्हा मथुरेच्या नगरीचा राजा कुलचंद होते. मोहम्मद हा स्वारी करत मथुरेपाशी आला आणि शहराच्या बाहेरील महाबन किल्ल्यावर उतरला. राजा कुलचंदने तुर्क आणि अरबांचा समावेश असलेल्या प्रचंड सैन्याला विरोध केला आणि त्याच्या शक्तिशाली सैन्यासोबत शूरपणे लढा दिला. तलवारी आणि जंगली भाल्यांचा वापर या युद्धामध्ये चालू झाला. काही तासाच्या कडाकाच्या लढाईनंतर मोहम्मदच्या अधिक अनुभवी सैन्याने किल्ल्याच्या रक्षणावर मात केली. त्यामुळे सैनिकांनी विचार केला, विरुद्धच्या किनाऱ्यावरून आपण अधिक चांगला प्रतिकार करू शकतो. या विचाराने सैनिकांनी नागरिकांनी किल्ला सोडून दिला आणि किल्ल्याच्या पलीकडे वाहणारी फेसाळणारी नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण मोहम्मदच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे काही लोक पाण्यात बुडून मेले, काही मगरींचे शिकार बनले आणि काही मोहम्मदच्या सैनिकांनी मारून टाकले. आणि या घटनेत 5 ते 50 हजार पर्यंत हिंदू मरण पावले. ही स्थिती पाहून राजा कुलचंदने आपला खंजीर काढला, आपल्या तरुण मुलाला ठार मारले, त्याच्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वतःच्या पोटामध्येच खंजीर टाकून घेतले. विचार करा, स्वतःच्या हाताने आपल्या घरबाळाचं स्वतः खून करणे किती भयानक दृश्य असेल. तेव्हा त्याचं मन काय म्हटलं असेल. पण मोहम्मदच्या सैन्य खूप क्रूर असल्यामुळे हे करणं आवश्यक होतं. या युद्धामधून मुस्लिम सैन्यांनी 185 युद्ध हाती आणि इतर लूट मिळवली आणि जेव्हा मथुरेच्या लोकांना कळालं त्यांचा राजा मरण पावला आणि मोहम्मद याच्या रूपात एक मोठी महामारी येत आहे हे जाणून घेऊन मथुरेतल्या लोकांनी त्यांच्या प्रिय शहरातून पळ काढला आणि 3 डिसेंबर 1018 रोजी सकाळी लूट आणि गुलामासाठी भोकलेल्या क्रूर जमाव मथुरेत पोहोचला. मोहम्मद आणि त्याच्या सैन्याला मोबदला म्हणून सुंदर हिंदू गुलामी दासी आणि युद्धामध्ये आलेली लूट दिली. आता या आपल्या हिंदू मुली आणि बायांसोबत काय झालं असेल
हे सांगायची गरजच नाही. त्यानंतर जेव्हा मोहम्मदने मथुरेत प्रवेश केला तेव्हा त्याच्या डोळ्यावर त्याला विश्वास बसत नव्हता. त्याने एक उत्कृष्ट संरचनेची इमारत पाहिली जी रहिवाशांच्या मते ती माणसाने नाही तर स्वर्गीय प्राण्यांनी बांधली होती. शहराची भिंत कठीण दगडाने बांधली गेली आणि शहराच्या खाली वाहणाऱ्या नदीवर 2 दरवाजे उघडे केले, जे नदीचा पूर आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी मजबूत आणि उंच पायावर उभे केले गेले. शहराच्या दोन्ही बाजूंना 1000 किल्ले होते ज्यात मूर्ती मंदिरे जोडलेली होती. ती सर्व लोखंडाच्या रिवेट्सने वरपासून खालपर्यंत मजबूत केली होती आणि सर्व दगडी बांधकाम केले गेले होते. आणि त्यांच्या विरुद्ध इतर इमारती होत्या, त्यांना मजबूती देण्यासाठी रुंद लाकडी खांबावर आधारलेल्या होत्या. शहराच्या मध्यभागी एक मंदिर बाकींच्या पेक्षा मोठे आणि मजबूत होते, ज्याचे वर्णन केले जाऊ शकत नाही. ते वासुदेवाचे पौराणिक मंदिर होते. स्वतः मोहम्मदाने सुद्धा यावर लिहिले, जर कोणाला एवढी इमारत बांधायची असेल तर तो लाखो, हजार, 100 दशलक्ष लाल दिनार खर्च केल्याशिवाय ते करू शकणार नाही. आणि ते पण त्या काळामधल्या दिनार पैशांबद्दल बोलतो. आणि आणखी तो म्हणतो 200 वर्ष लागतील हे असे परत शहर बांधण्यासाठी, आणि ते पण सगळ्यात अनुभवी आणि सक्षम कामगारांना ठेवल्यावर. तर यावरून विचार करा मथुरा नगरी कशी असेल. हजारो वर्षापासून ही संपत्ती आपण जपून ठेवली होती, पण या मोहम्मदाने ही पूर्णपणे लुटली आणि उद्ध्वस्त केली. त्यामध्ये तो असा सांगतो, मूर्तींमध्ये सोन्याच्या 5 मूर्ती होत्या, प्रत्येक 15 फूट उंच, आधाराशिवाय हवेत स्थिर होते. या मूर्तींपैकी एकाच्या डोळ्यात 2 माणिक होते. इतके मूल्य होते की जर कोणी त्यांच्यासारख्या मूर्ती विकल्या तर त्याला 50,000 दिनार मिळतील त्या काळामध्ये. दुसऱ्या बाजूला पाण्यापेक्षा अधिक शुद्ध चमकणारा निलिम होता, त्याचं वजन 450 मिस्कल होते. 1 मिस्कल म्हणजे 4.5 ग्राम होते. दुसऱ्या मूर्तीचे 2 पायांचे वजन 4400 मिस्कल होते. आणि या मूर्तींच्या शरीरातून मिळालेले सोने 58,300 मिस्कल होते, म्हणजे 442 किलो शुद्ध सोने होते. 200 चांदीच्या मूर्त्याही होत्या, पण त्यांचे तुकडे करून त्या तराजूत टाकल्याशिवाय त्यांचे वजन करता येत नव्हतं. मंदिराच्या अतुलनीय सौंदर्याचे कौतुक केल्यावर जे त्याच्यासारख्या रानटी हल्लेखोरांनी कधीच बांधण्याची आशा सुद्धा करू शकत नाही. आणि मोहम्मदाची भूक एवढ्यावरच भागली नाही, तो कट्टर इस्लामिक विचारधारेचा असल्यामुळे हिंदूच्या प्रगत सभ्यतेचा राग येऊन मोहम्मदने आदेश दिला की मंदिर आगीने जाळून टाकले जावेत आणि पूर्णपणे नष्ट केले जावे. आणि हा हिंदूच्या मनोधैर्याला बसलेला आघात अगणित होता. मोहम्मदने मथुरेत 20 दिवस तळ ठोकला. त्या काळात शहराला आगीचा मोठा फटका बसला. लुटले गेल्याने झालेल्या नुकसानाशिवाय कावळ्याच्या टोळीप्रमाणे मुस्लिम सैनिक मथुरेतील नागरिकांवर तुटून पडले. पुरुषांना बेशूद करून ठार मारले, स्त्रियांना त्यांच्या मुलांपासून वेगळे केले आणि त्यांच्या गुरेढोरे सारखे नोचून खाऊ लागले. आणि तो इतकंच करून थांबला नाही, तो हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना गुलाम पण बनवायला चालू केलं. मोहम्मद यानं मथुरेत इतक्या मोठ्या संख्येने कैदी सोबत नेले की प्रत्येकी 2.5 रुपयांना विकण्याची तयारी असूनही ते कोणी खरेदी करू शकले नाही. विचार करा, एकेकाळी गर्विष्ठ आणि मुक्त पुरुष, आनंदी स्त्रिया आणि निश्चिंत मुले आता रानटी लोकांच्या घरी गुलाम किंवा उपपत्नी म्हणून काम करावं लागत होतं. मोहम्मद याची मथुरेच्या नासामुळे रक्ताची तहान भागली नाही. मुस्लिम सैन्याने गंगा नदीच्या प्रवाहाच्या बाजूने आपली वाटचाल चालू ठेवली, ज्याच्या काठावर 7 मजबूत किल्ले होते. ते सर्व एका पाठोपाठ पाडले. या किल्ल्यांमध्ये सुमारे 10,000 मंदिरे बांधली गेली होती, म्हणजे मोहम्मदला 2 लाख ते 3 लाख वर्ष अस्तित्वात असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले होते. त्यानंतर मोहम्मद यांनी लुटेने भरलेल्या आणि बंदिवानांनी भरलेल्या गजनीला परतला, म्हणजेच आताच्या अफगाणिस्तानला, जिथे त्याने त्याच्या लुटीच्या वस्तू प्रदर्शित केल्या. त्यामध्ये 2 अब्ज दिरेम सोने आणि चांदीचा सरपा, 5,300 बंदिवान, 350 हत्ती, दागिने, मोती आणि मौल्यवान प्रभाव होते, ज्याचा योग्य अंदाज लावता येत नाही. तसे सैन्याची खाजगी लूट ही सार्वजनिक तिजोरीत येण्यापेक्षा कमी नव्हती. त्यांनी मथुरा उद्ध्वस्त केली आणि एवढी मोठी रक्कम गोळा केली की पाणी आणि अग्नी ते खाऊ पण शकले नाहीत. आणि ते मोजणीच्या कंपासापर्यंत किंवा लेख पुस्तकांच्या क्रमांकापर्यंत मापले जाऊ शकत नाही. पण त्यांनी देवभूमीच्या जन्मभूमीला लुटले होते, त्यामुळे तो मरताना पण साधारण मोत नाही मेला. मलेरियामुळे 30 एप्रिल 1030 मध्ये तडफडून जीव सोडला आणि याचा सूड भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीने 1978 मध्ये घेतला. अफगाणिस्तानाच्या त्यांच्या राज्य भेटी दरम्यान घडलेली एक घटना सांगितली. त्यांनी गजनीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा भाजपही बोलत होते तेव्हा अंगावर शहार येत होते. ते तुम्ही पण बघा. विदेश मंत्री के नाते मैं अफगानिस्तान गया था. अफगानिस्तान के अपने मेजबानों से मैंने कहा मैं गजनी जाना चाहता हूँ. गजनी कहने लगे गजनी तो कोई टूरिस्ट स्पॉट नहीं है. गजनी में आप जाकर क्या करेंगे, गजनी में आप जाकर क्या देखेंगे. मेरे हृदय में कहीं गजनी कांटे की तरह से चुभ रहा है. जब से मैंने गजनी से आए एक लुटेरे की कथा पढ़ी है, मैं देखना चाहता था वो गजनी कैसा है. आपको सुनकर ताज्जुब होगा महमूद, गजनी का अफगानिस्तान के इतिहास में कोई स्थान नहीं. गजनी छोटी सी जगह, छोटा सा गांव,
कल्पना करिए सैकड़ों साल पहले वहां धूल उड़ती थी, झोंपड़ियां थी, मगर एक लुटेरा लुटेरों को इकट्ठा करता हुआ सोने की चिड़िया को लूटने के लिए चला आया. व्हिडिओ होता मथुरेबद्दल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे प्रत्येक व्हिडिओ आल्यावरती तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, तुम्हाला आपले व्हिडिओ बघता येईल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटू आपण अशाच नवीन पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज.